शेतकऱ्याचा महत्वाचा सण म्हणून बैलपोळा सण आहे आणि महाराष्ट्रात नव्हे तर मराठवाडा आणि विदर्भ आणि खानदेशमध्ये महाराष्ट्रात प्रमुख आणि बैलपोळा हा सण मोठा उत्सव साजरा केला जातो। शेतकऱ्याला वर्षभर राबणारा शेतकऱ्याचा बैलाचा पोळा सण हा महत्वाचा मानला जातो। आज बदनापूर तालुक्यातील गेवरे बाजार आठवडी बाजारामध्ये आहे। हा बाजारामध्ये जवळपास शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आलेले, कोणी बैलाचं साहित्य खरेदी करण्यासाठी आलेले, कोणी रंगरोगटी करण्यासाठी, पूजेचं साहित्यासाठी खरेदी करण्यासाठी। माझ्यासोबत काही शेतकरी आहे। काय सांगाल, उद्या पोळा आहे, बैलाचा सण आहे आणि काय तुम्ही साहित्य खरेदी केले? आम्ही काय आता हे काही गोंडी, काही मोरख्या, काही हिंगोळ, कलर वेगळं हे चालूच राहतं। या वर्षी मागच्या वर्षापेक्षा या वर्षी कसा सण आहे? चांगला राहील या वर्षी, पाणी पाऊस चांगला येतं, सण मस्त राहील या वर्षी। सर्जा राजासाठी काय काय खरेदी केली? सर्जा राजासाठी गोंडी, मोरख्या, हार, सर, येसनी, वेगळं, तिरंगा कलर ही खरेदी केली आम्ही बैलासाठी। काही तासावरती बैलपोळा सण अवघ्या येऊन ठेपलेला आहे आणि आता बघू शकतो आपण, शेतकऱ्यांनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही साहित्य, बैलांचं सजावटीचं साहित्य खरेदी केले। याचबरोबर बघू शकतो हे व्यापारी आहे, व्यापाऱ्यांनी या ठिकाणी रंगरवटीचा हा कलर असेल किंवा हे रंगरवटी साहित्य हे बैलासाठी, आपल्या लाडक्या बैलांसाठी खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये त्यांनी हा सजावटीचा बाजार या ठिकाणी बघितलेला। याचबरोबर बघू शकतो माझ्यासोबत काही शेतकरी देखील आहे। काय सांगसाल तुम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीने आज शेतकऱ्यांसाठी आनंदाचं वातावरण आहे का? आहे ना, बैल पोळा साजरा करावाच लागतं ना। सालातून एक वेळ। किती बैल आहे आपल्याकडे? आपल्याकडे दोन आहे। काय काय साहित्य खरेदी केले? साहित्य कासरा, येशनी, यंगोळ, ते पूर्ण त्यांचा सण साजरा करावा लागतो ना। हे बघू शकता आपण, बैलासाठी काय साहित्य खरेदी केलेलं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साहित्य खरेदी करून बैलांचं उद्याचा पोळा सण हा महत्वाचा समजला जाणार आहे। आणि आपण या बाजारामध्ये जे आहेत, बाजारामध्ये आठवडे बाजारातला या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांची बैल इतका राबवतो, 12 महिने बैल राबवतो। त्याच्यामुळं आम्ही आज 2000, 4000, 5000 दिवस बैल त्याचा सण आणि आनंदानं बैलाला पुरण पोळीचं जेवण करून त्याला रंगवून म्हणजे पूजा करतो। आणि सरकारनं खूप चांगलं केलेलं आहे। शेतकरी बैलाचा सण आला तर बैला सण करावाच लागतो शेतकऱ्याला। आता राहिलं सरकारचा विषय, यंदा निसर्गानं साथ दिली, पण सरकारनं जर दिलं तर उद्योग आनंद होतो। सरकार तर साथ देत नाहीये, सरकार शेतकऱ्याचे ठोकतो, कारखानदाराची बरा करतो, कोणाचा बरा करतो, शेतकऱ्याची ठोकतो सरकार। यंदाचा साल कसं आहे? यंदाचा साल निसर्गानं साथ दिली ना, पण सरकारनं द्यायला पाहिजे ना। मला काय अपेक्षा आहे सरकारकडून? कापसाला भाव कमीत कमी 10,000, सोयाबीनला 7,000चा भाव भेटायला पाहिजे। आमचे खर्च वसुली होणार नाही ना, आम्हाला शेतकऱ्याला खर्च करावाच लागतो। सण आल्यावर बैल राबवता आम्हाला तर बैलाचा खर्च करावाच लागतो। आता ढग कुठे हे चालली आहे, पण आता त्याला जे झाला तर आम्हाला आनंद झाला पावसानं। निश्चितच बैलाचा सण हा महत्वाचा मानला जातो, आनंदात साजरा करतो। पण सरकारने देखील येणारं पीक आहे त्या पिकाला चांगला भाव द्यावा ही देखील अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। मी किशोर सिरसा, टॉप न्यूज मराठी चॅनल। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।